नमस्कार. चला, एका अशा देशाचा विचार करूया जिथे इतकी घनदाट जंगलं आहेत की तिथे रस्ते बनवणं म्हणजे जवळजवळ अशक्यच आहे. मग अशा ठिकाणी वाहतुकीसाठी लोक काय वापरत असतील? बरोबर, नद्या. आज आपण ब्राझीलच्या याच विशाल नद्यांबद्दल बोलणार आहोत, ज्या त्या देशासाठी खऱ्या अर्थाने वॉटर हायवेज म्हणजेच जलमहामार्ग बनले आहेत. चला तर मग हा इंटरेस्टिंग प्रवास सुरू करूया. तर आजचा आपला हा जो विषय आहे तो इयत्ता 10वीच्या भूगोलाच्या पुस्तकातल्या 9व्या प्रकरणाचा भाग आहे. प्रकरणाचं नाव आहे पर्यटन, वाहतूक आणि संदेशवाहन. आणि या प्रकरणाच्या 5व्या भागामध्ये आपण खास करून ब्राझीलमधील जलमार्गांवरच फोकस करणार आहोत. हा भाग परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे नीट लक्ष द्या. आज आपण काय काय बघणार आहोत तर एकूण 6 टप्प्यांमध्ये आपण ब्राझीलचे जलमार्ग समजून घेऊ. सगळ्यात आधी हे नदी महामार्ग म्हणजे काय ही संकल्पना पाहू. मग जगातली सगळ्यात मोठी व्यावसायिक धमनी म्हणजे ॲमेझॉन नदीचा अभ्यास करू. त्यानंतर पराना नदी आणि तिथल्या किनारी मार्गांबद्दल जाणून घेऊ. मग जलमार्ग जमिनीवरच्या रस्त्यांपेक्षा जास्त महत्त्वाचे का आहेत हे समजून घेऊ. हे सगळं आपण नकाशावरही पाहणार आहोत आणि शेवटी परीक्षेसाठी काही महत्त्वाच्या प्रश्नांची तयारी करू. चला तर मग आपल्या पहिल्या मुद्द्यापासून सुरुवात करूया. नदी महामार्ग ही आयडिया ना एकदम सोपी पण खूपच प्रभावी आहे. विचार करा, ज्या देशाचा एवढा मोठा भाग ॲमेझॉन सारख्या घनदाट जंगलांनी भरलेला आहे तिथे रस्ते कसे बनवणार? जवळजवळ अशक्यच आहे. मग अशा वेळी निसर्गानेच दिलेला एक तयार मार्ग म्हणजेच नद्या तिथल्या वाहतुकीचा आणि व्यापाराचा मुख्य आधार बनतात. आणि ह्या सगळ्या नदी महामार्गांमध्ये एक महामार्ग सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा आहे, तो म्हणजे ॲमेझॉन नदी. ही फक्त एक नदी नाही आहे, तर ती ब्राझीलची एक प्रकारे व्यावसायिक लाईफलाईन आहे. चला तर मग या नदीचा आर्थिक महत्त्व काय आहे आणि तिला ब्राझीलच्या अर्थव्यवस्थेचा कणा का म्हणतात हे जरा खोलात जाऊन पाहूया. आता आपण जेव्हा म्हणतो की जलमार्ग व्यावसायिक आधारावर विकसित झाले आहेत, तेव्हा त्याचा नक्की अर्थ काय होतो? सोप्या भाषेत सांगायचं तर ॲमेझॉन नदीचा वापर फक्त स्थानिक लोक छोट्या मोठ्या कामांसाठी करत नाहीत, तर ही एक मोठी इकॉनॉमिक ट्रान्सपोर्ट सिस्टम आहे. इथे फक्त लहान बोटी नाहीत, तर मोठमोठी जहाजं चालतात, जी खूप मोठ्या प्रमाणात माल आणि प्रवासी घेऊन जातात. आणि या सगळ्यातून मोठी आर्थिक उलाढाल होते. तर मग हा व्यावसायिक जलमार्ग नक्की कुठून सुरू होतो आणि कुठे संपतो? गंमत म्हणजे याची सुरुवात ब्राझीलमध्ये होत नाही, तर ती होते पेरू देशातल्या इक्विटॉस नावाच्या शहरात. तिथून हा मार्ग पूर्ण ब्राझील पार करून अटलांटिक महासागरात, जिथे नदी समुद्राला मिळते, तिथे संपतो. म्हणजे बघा, हा फक्त राष्ट्रीय नाही, तर एक महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय जलमार्ग आहे. पण एक मिनिटा, ॲमेझॉनला जगातला सगळ्यात लांब म्हणजे लॉंगेस्ट नॅव्हिगेबल वॉटरवे का म्हणतात? ह्याच्या मागे एक आकडा आहे जो ऐकून तुम्ही खरंच थक्क व्हाल. तो आकडाच या नदीची खरी ताकद दाखवतो. तब्बल 3700 किलोमीटर. अरे वा, अंदाज येतो हे अंतर किती असेल? हे जवळजवळ आपल्या भारतातल्या काश्मीर ते कन्याकुमारी इतका अंतर आहे. विचार करा, एवढ्या लांब पट्ट्यात ॲमेझॉन नदीतून जहाजे आरामात प्रवास करू शकतात. हा एकच आकडा या नदीचं महत्त्व सांगायला पुरेसा आहे. जरा कल्पना करा, जणू काही दक्षिण अमेरिका खंडाच्या आरपार एक 3700 किलोमीटर लांब असा एक सलग महामार्गच आहे, जो पश्चिमेला पेरूच्या इक्विटॉसपासून सुरू होतो आणि पूर्वेला थेट अटलांटिक महासागरात संपतो. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? या पूर्ण प्रवासात एकही मोठा नैसर्गिक अडथळा नाहीये. म्हणजे जहाजं अगदी सहजपणे प्रवास करू शकतात. हेच या जलमार्गाच्या यशाचं सगळ्यात मोठं रहस्य आहे. तर मग ॲमेझॉन नदी जलवाहतुकीसाठी इतकी परफेक्ट का आहे? याची 3 मुख्य भौगोलिक कारणं आहेत. पहिलं, नदीचं पात्र प्रचंड खोल आणि रुंद आहे. दुसरं, नदीतून वाहणाऱ्या पाण्याचा जो प्रवाह आहे, ज्याला आपण विसर्ग म्हणतो, तो खूप जास्त आहे. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नदीचं खोरं पूर्णपणे सपाट आहे. त्यामुळे या 7700 किलोमीटरच्या प्रवासात एकही मोठा धबधबा किंवा खडक नाही. आणि म्हणूनच महासागरात चालणारी मोठी जहाजंसुद्धा नदीच्या आतपर्यंत सहजपणे प्रवास करू शकतात. आता ॲमेझॉन जरी सगळ्यात मोठा जलमार्ग असला तरी तो काही एकटा नाहीये. ब्राझीलच्या वाहतुकीचं जाळं पूर्ण करण्यासाठी अजूनही काही महत्त्वाचे जलमार्ग आहेत. आता आपण पराना नदी आणि ब्राझीलच्या किनाऱ्यालगतच्या जलवाहतुकीवर लक्ष देऊया, म्हणजे आपल्याला या देशाच्या जलमार्गांचं पूर्ण चित्र स्पष्ट होईल. बरं, हा तक्ता बघा.
यातून आपल्याला ब्राझीलच्या 3 मुख्य जलवाहतूक प्रणालींची एकदम स्पष्ट कल्पना येते. एकीकडे आहे ॲमेझॉन नदी, जी पूर्व-पश्चिम वाहणारी एक आंतरखंडीय धमनी आहे. दुसरीकडे आहे पराना नदी, जी देशाच्या दक्षिण भागाला जोडते आणि दक्षिणेकडे वाहते. आणि तिसरी प्रणाली म्हणजे किनारी जलवाहतूक, जी अटलांटिक किनाऱ्यावरच्या सगळ्या मोठ्या शहरांना आणि बंदरांना समुद्रातून जोडते. या तिन्ही प्रणाली मिळून एक जबरदस्त नेटवर्क तयार होतं. आता नकाशावर या 2 नद्या ओळखण्यासाठी एक सोपी ट्रिक लक्षात ठेवा. ॲमेझॉन पूर्वेकडे, पराना दक्षिणेकडे. ॲमेझॉन नदी पूर्वेकडे वाहत जाऊन अटलांटिक महासागराला मिळते, तर पराना नदी दक्षिणेकडे अर्जेंटिनाच्या दिशेने वाहते. ही छोटीशी गोष्ट परीक्षेच्या वेळी नकाशा समजून घ्यायला खूप मदत करेल. चला, आता आपण एक इंटरेस्टिंग तुलना करूया. जलमार्ग विरुद्ध भूमार्ग. या तुलनेतून आपल्याला अगदी स्पष्टपणे कळेल की ॲमेझॉनच्या खोयात नदी हाच एकमेव आणि सर्वोत्तम पर्याय का आहे आणि रस्ते किंवा रेल्वे मार्ग तिथे का यशस्वी होऊ शकत नाहीत. हे चित्रण सगळं काही सांगतंय. एका बाजूला आहे जमिनीवरून मार्ग बनवताना येणाऱ्या अडचणी, घनदाट जंगलं, कधीही न संपणारी दलदल आणि चिखल. इथे रस्ते किंवा रेल्वे मार्ग बनवणं आणि ते टिकवून ठेवणं हे खूप मोठं आव्हान आहे. आणि दुसऱ्या बाजूला काय आहे, तर निसर्गाने दिलेला एक तयार महामार्ग, नदी, जो मनाससारख्या जंगलाच्या आत असलेल्या शहराला थेट किनाऱ्याशी जोडतो. अवजड मालाच्या वाहतुकीसाठी हा मार्ग फक्त सोपा नाही, तर सगळ्यात स्वस्त आणि इफेक्टिव्ह पर्याय आहे. चला, आता आपण जे काही शिकलो ते प्रत्यक्षात नकाशावर पाहूया. आपण जे काही मुद्दे आतापर्यंत डिस्कस केले ते जेव्हा ब्राझीलच्या नकाशावर दाखवू, तेव्हा हे सगळं वाहतुकीचं जाळं आपल्या डोक्यात एकदम फिट बसेल. आपण एका कोऱ्या नकाशापासून सुरुवात करणार आहोत, म्हणजे सगळं अगदी स्टेप बाय स्टेप समजेल. आपण हळूहळू या नकाशावर जलमार्ग आणि महत्त्वाची ठिकाणं भरणार आहोत. तुम्हीही मनातल्या मनात हा नकाशा तयार करायचा प्रयत्न करू शकता. तर पहिली पायरी, आपल्याला ॲमेझॉन नदीचा जलमार्ग दाखवायचा आहे. नकाशावर पश्चिमेकडच्या सीमेपासून एक रेषा काढूया, जी पूर्वेकडच्या किनाऱ्यापर्यंत जाते, जिथे नदी समुद्राला मिळते. हाच तो आपला 3700 किलोमीटर लांबीचा जलवाहतुकीस योग्य पट्टा. आता या जलमार्गावर 2 खूप महत्त्वाची ठिकाणं दाखवूया. पहिलं आहे मनास, जे जंगलाच्या अगदी मधोमध वसलेलं एक महत्त्वाचं बंदर आहे. आणि दुसरं आहे बेलेम, जे नदीच्या मुखाजवळ म्हणजे समुद्राजवळ आहे. या 2 बंदरांमुळेच या भागातला सगळा व्यापार चालतो. आणि आता नकाशा पूर्ण करण्यासाठी आपण दक्षिण भागात पराना नदी दाखवूया. ही नदी दक्षिणेकडे वाहतीये, आठवतंय ना? ॲमेझॉन पूर्वेकडे, पराना दक्षिणेकडे. बघा, आता आपला नकाशा पूर्ण झालाय आणि ब्राझीलचे मुख्य जलमार्ग आपल्याला स्पष्ट दिसत आहेत. चला, आता आपण जे काही शिकलो ते एकदा तपासून पाहूया. परीक्षा कॉर्नरमध्ये आपण काही प्रश्नांचा सराव करूया, म्हणजे हे सगळे मुद्दे आपल्या डोक्यात पक्के बसतील. पहिला प्रश्न आहे, भौगोलिक कारण द्या, या प्रकारचा. प्रश्न असा आहे की ॲमेझॉन नदीत जलमार्गांचा विकास व्यावसायिक तत्वावर का झाला आहे? जरा विचार करा, आपण याच्या कारणांवर आधीच बोललो आहोत. याचं परफेक्ट उत्तर 3 मुद्द्यांमध्ये देता येईल. पहिला मुद्दा, नदीची रचना. तिची प्रचंड खोली आणि रुंदी मोठ्या जहाजांना आत यायला मदत करते. दुसरा मुद्दा, सपाट भूप्रदेश. मैदानी प्रदेश असल्यामुळे कुठेही अडथळा नाही आणि म्हणून लांबचा प्रवास शक्य होतो. आणि तिसरा, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, गरज. घनदाट जंगलांमुळे रस्ते बनवणं अशक्य आहे, त्यामुळे नदी हाच एकमेव आणि सर्वोत्तम पर्याय उरतो. आणि आता एक शेवटचा छोटासा प्रश्न. रिकामी जागा भरा. पेरूममधील डॅश या शहरापासून बोटी ॲमेझॉन नदीच्या मुखापर्यंत जातात. आठवून बघा, आपण नकाशावर हे ठिकाण पाहिलं होतं. आणि बरोबर उत्तर आहे इक्विटॉस. हो, पेरूमधील इक्विटॉस हेच ते शहर आहे जिथून हा 3700 किलोमीटरचा प्रवास सुरू होतो. हे नाव लक्षात ठेवा. तर या सगळ्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की ब्राझीलसाठी आणि विशेषतः ॲमेझॉनच्या खोऱ्यासाठी जलमार्ग हे फक्त वाहतुकीचं साधन नाही, तर ती त्या प्रदेशाची जीवनरेखा आहे, लाईफलाईन